काय काय कुठपर्यंत आले आपलं? सेक्स रेशो सुरू करायचं. सेक्स बर काय काय बघितलं आपण? मग इथे काय काय बघितलं आपण? जगदाळे पॉसिबिलिटीज. हा ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. हा बेसिक युनिट. ऑर्गॅनिझम. बरोबर Organism. छान छान. हा परत आणि काय काय बघितलं? हॅबिटॅट याची बघितली, Major यांचे दोन्ही factor. डिफरन्स बघितला. हॅबिटॅट इट इज नॉट स्पेसिस स्पेसिफिक असते, इट इज द स्पेसिस स्पेसिफिक असते. हा बरोबर. काय त्यामध्ये आपण टाइप्स बघितले, स्पॅशियल, डॅडिशर, ट्रॉपिक आणि मल्टी डायमेन्शनल्स बघितले त्यांच्यामध्ये. Major abiotic factor. बरोबर. मेजर अबायोटिक फॅक्टर्स बघितलेत, 4 फॅक्टर्स आहेत. हा कोणकोणते 4 फॅक्टर आहेत हो? Temperature, water, light and soil. बरोबर आहे. टेम्परेचर, वॉटर, लँड, सॉइल. हा टेम्परेचर, वॉटर, लाइट आणि Soil. soil. For any organisms in the ecosystem, they are going to survive and to flourish, to perpetuate, to reproduce. What are the some different possibilities which are going to be required? ठीक आहे ना? 4 पॉसिबिलिटी दिल्या होत्या आपण. कोणकोणत्या 4 पॉसिबिलिटी आहेत प्रणव? रेग्युलेट, कन्फर्म, मायग्रेट, सस्टेन. बरोबर. 4 आपल्याला यांच्यामध्ये पुढे बघितले. परत आपण अडॅप्टेशन्स बघितले. अडॅप्टेशन्स म्हणजे काय? Ability of an organism to of an adjust organism themselves to the surrounding changing environment condition. बरोबर. It is the ability of an organism to adjust itself themselves to their changing Surrounding environmental condition. environment. बरोबर. त्यात एक एक्झाम्पल बघितलं. डेझर्ट मध्ये आपण बघितलंय क्रॅसुलेशन फॅमिली मध्ये मोडणाऱ्या प्लांट्स मधले कुठलं मेटाबॉलिझम होतं? पाथवे. कॅम्प पाथवे बघितलं. मॅमल्स मध्ये सुद्धा बघितलं आपण, काही प्लांट्स मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. हा होय नाही? हो. हा परत पॉप्युलेशन्स बघितले आपण. पॉप्युलेशन्स मध्ये 2 इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते, कॅरेक्टरिस्टिक्स. कोणते? Size and density. बरोबर. साइज अँड डेन्सिटी. बिसाइड दिस सम डिफरंट अदर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ दॅट इज द पॉप्युलेशन्स. त्यातला पहिला आपण फॅक्टर्स बघितलाय कुठला? लिटी. Natality. बरोबर. नॅटिलिटी बघितलाय. नॅटॅलिटी. हा 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 छान छान. नॅटिलिटी मध्ये परत 2 क्रूड बर्थ रेट आणि स्पेसिफिक बर्थ रेट Specific बघितला birth आपण. rate. हा त्यामध्ये 2 टाइप्स बघितले आपण. Absolute natality. Absolute and natality. Realized natality. अरे वा छान. रिअलाइज्ड नॅटिलिटी. मग आता तिथे एक स्टेटमेंट दिलं होतं, इट मस्ट बी रिमेंबर दॅट वेन दॅट इज द फूड सगळं हे अवेलेबल असेल त्यावेळेला, अबंडन्स रिसोर्सेस असतील तर त्यावेळेला जे बर्थ रेट होत असते ते अब्सोल्यूट, आणि अंडर द एन्व्हायरमेंटल एडिशनल प्रेशर्स दॅट इज कम इन टू एक्झिस्टन्स, तर त्यावेळेला रिअलाइज्ड नॅटिलिटी. मग अब्सोल्यूट नॅटिलिटी ही कायम कशी असते? More than realized natality. More than realized natality. छान. परत आणि मॉर्टॅलिटी बघितलं आपण, त्यामध्ये सुद्धा 2 प्रकार बघितले होते इथपर्यंत. होय नाही? छान. बरोबर. त्यामध्ये सुद्धा ऍब्सोल्यूट मॉर्टॅलिटी आणि रिअलाइज्ड नॅटिलिटी, आणि त्याच्या उलट सांगायचं, नॅटिलिटीच्या उलट मॉर्टॅलिटी मध्ये ऍब्सोल्यूट मॉर्टॅलिटी इट इज ऑलवेज less than realized mortality. छान. आता एक आपण तिसरा फॅक्टर्स बघतोय आपण, डॅडिशर. कुठला? याच्यामध्ये सेक्स रेशो. आता मेल अँड फिमेलचा रेशो यांच्यामध्ये बघतो आपण. काय तिसरा इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे? बिसाइड्स साइज अँड डेन्सिटी देर आर सम डिफरंट फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन दॅट इज द पॉप्युलेशन्स आर देअर. त्यातला नॅटिलिटी बघला, मॉर्टॅलिटी बघला, आता सेक्स रेशो यांच्यामध्ये बघूया. किती पेज नंबर बघा? 98. हा 98 मध्ये काय काय रेशो दिलाय बघूया आपण. बघा काय म्हणलंय. पेन्सिल वगैरे बरोबर ठेवा, पेन कुठं अंडरलाईन करायचं बघा.
the sex ratio of populations affects and it is reciprocally affected by that is the birth rate is there, birth, death, the immigration आणि immigrations are there. म्हणजे काय म्हणलं सेक्स रेशो हा पॉप्युलेशनचा सुद्धा यांच्यावरती परिणाम करत असतोय. कुठं द सेक्स रेशो, आता मेल अँड फिमेलचा रेशो कसा आहे यांच्यामध्ये, दॅट कॅन बी अफेक्ट ऑन द डिशर पॉप्युलेशन्स आर देअर. म्हणजे लोकसंख्येवरती असणारा मेल अँड फिमेलचा दोन्हीचा जो रेशो तो सुद्धा परिणाम करतो. पण रिसिप्रोकली परिणाम करणारा कोण आहे, तर एक त्यांच्यामध्ये बर्थ असेल, डेथ असेल, इमिग्रेशन आणि इमायग्रेशन. आता इमिग्रेशन मायग्रेशन मध्ये दोन प्रकार, इमिग्रेशन आणि इमायग्रेशन आर देअर. म्हणजे डेथ बर्थ झाला तरी सुद्धा परिणाम करणार, डेथ झाला तरी सुद्धा परिणाम करणार. इमायग्रेशन म्हणजे IMMI, म्हणजे बाहेरून जर आतमध्ये जर लोकसंख्या येत असेल तर ते सुद्धा त्याच्यावरती परिणाम करणार. इमिग्रेशन आतून जर बाहेर दुसऱ्या ठिकाणी जात असतील, लेफ्ट पॉप्युलेशन करत असेल तरी सुद्धा पॉप्युलेशन वरती परिणाम करणार. म्हणजे डेथ म्हणजे नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, इमिग्रेशन आणि इमायग्रेशन, these are four important factors. They are reciprocally affects on the populations. आणि सेक्स रेशो इट अफेक्ट्स ऑन दॅट ऑन दिस पॉप्युलेशन्स आर देअर. आता खाली म्हणले बघा यांच्यामध्ये, इट इज द मेजर ऑफ, हे अंडरलाईन करायचं सेक्स रेशो मध्ये, हा महत्वाचा आहे. इट इज द मेजर ऑफ द रेशो ऑफ द नंबर ऑफ द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द वन सेक्स टू दॅट ऑफ दिस अदर सेक्स इज देअर. म्हणजे आता मेल अँड फिमेल हे दोनच यांच्यामध्ये आहेत की एका इंडिव्हिज्युअलचा याच्यामधला एक रेशो वन सेक्सचा, तर तो दुसऱ्या याच्यावरती हा रेशो काय करतो यांच्यामध्ये हा दोन्हींचा असणार रेशो म्हणजे मेल अँड फिमेलचा. हे वाक्य बघा, इट इज द मेजर सेक्स रेशो, इट कॅन बी मेजर्ड एज इट इज द रेशो ऑफ द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ वन सेक्स. म्हणजे एका सेक्सचे असणारे जे किती नंबर ऑफ इंडिव्हिज्युअलची संख्या आहे कुणाची, टू दॅट ऑफ दिस अदर दॅट इज द सेक्स इज द्या, टू द नंबर ऑफ अदर सेक्स इज द्या. म्हणजे इथं एका असणार आपल्या यांच्यामध्ये मेल आणि याच्यामध्ये असणारे फिमेल, ह्या नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती संख्या आहे तर दॅट इज टू दॅट ऑफ दिस नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ अदर सेक्स इज द्या. याला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड द सेक्स रेशो इज द्या. त्या पुढे मेल अँड फिमेलचा सेक्स रेशो किती दिला यांच्यामध्ये, 1:1. 1:1. छान. याला आपण इट इज द रेशो ऑफ 1:1. इट इज जनरली मस्ट बी दॅट इज द कॉमन. मग याला आपण म्हणतोय इव्होल्युशनरी स्टेबल दॅट इज द स्ट्रॅटेजी. म्हणजे उत्क्रांतीच्या नुसार हा एकाच एक रेशो असेल, म्हणजे जेवढे नंबर ऑफ मेल्स असतील तेवढे नंबर ऑफ दॅट इज द फिमेल्स आर देअर. म्हणून हे इव्होल्युशनरी काय दिलंय, हे स्टेबल दॅट इज द स्ट्रॅटेजी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याला म्हणायचं इव्होल्युशनरी इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी. केव्हा असणार, इफ द नंबर ऑफ दॅट इज द मेल्स इट इज इक्वल टू दॅट इज द नंबर ऑफ दॅट इज द फिमेल्स आर देअर. त्यावेळेचा रेशो किती असणार, 1:1. तर त्याला आपण म्हणतोय ES म्हणजे Evolutionary stable strategy. Evolutionary stable strategy. बरोबर. म्हणजे उत्क्रांतीनुसार स्टेबल स्ट्रॅटेजी असेल, म्हणजे जेवढे मेलची संख्या आहे तेवढी फिमेलची संख्या, तर त्यावेळी रेशो त्यांचा किती असणार आहे, 1:1 असेल. तर त्यावेळी आपण त्याला म्हणतोय इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी. एवढाच फक्त यांच्यामध्ये भाग आपल्याला दिलेला आहे. माहिती असो, इट इज द नंबर ऑफ ऍडिशनल इंडिव्हिज्युअल्स ऑफ दॅट इज द वन सेक्स टू दॅट ऑफ दिस नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ अदर सेक्स इज नथिंग बट नोन एज दी कुठला रेशो, सेक्स रेशो. इन केस ऑफ मेल अँड फिमेल द सेक्स रेशो इज 1:1. लक्षात. इव्होल्युशनरी हे स्टेबल स्ट्रॅटेजी असेल तरच त्यावेळेला. पण आता सध्या बघितलं आपण, हा इव्होल्युशनरी स्ट्रॅटेजी रेशो हा कॉन्स्टंट आहे का, नाही. आपण जर कन्सिडर केलं about that 1000 of the males are there, what is the number of the females are there, है ना, यांच्यामध्ये तशी संख्या कमी आहे. तर इव्होल्युशनरी स्ट्रॅटेजी नुसार हा रेशो येणार आहे का, नाही. बस एवढा, हा एवढंच फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा. हा झाला सेक्स रेशो इज द्या. पुढे एक आपल्याला यांच्यामध्ये फॅक्टर दिलाय बघा, एज डिस्ट्रीब्युशन. बघा एज डिस्ट्रीब्युशन किंवा एज इंडिव्हिज्युअल्स आर द्या. काय दिलं यांच्यामध्ये एज डिस्ट्रीब्युशन नुसार. आता इथं आपल्याला अकॉर्डिंग टू दॅट इज एज डिस्ट्रीब्युशन आर द्या. आता हे सुद्धा पॉप्युलेशन वरती परिणाम करणारा घटक आहे. काय म्हणलंय, पॉप्युलेशन इज कॉम्पोज्ड ऑफ द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द डिफरंट एजेस आर देअर. आता इथं आपण कुठलं ह्युमन पॉप्युलेशन घेतलं थ्रू आउट द वर्ल्ड, ह्या एकाच पॉप्युलेशन मध्ये एकाच एज ग्रुपचे सगळे इंडिव्हिज्युअल आहेत का, नाही. कारण दॅट पॉप्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स इट कन्सिस्ट ऑफ डिफरंट एज ग्रुप्स आर देअर. वेगवेगळ्या एज ग्रुपचे असणार आहेत का नाही. हा बघूया आता कोणकोणत्या. छान. काय म्हणले, पॉप्युलेशन इज कॉम्पोज्ड ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ डिफरंट एज ग्रुप. काय म्हणले बा, इफ द एज डिस्ट्रीब्युशन्स पर्सेंट इंडिव्हिज्युअल्स ऑफ ए गिव्हन एज और एज ग्रुप्स आर देअर. म्हणजे पर्सेंट आपण 100% कन्सिडर करतो. एज ग्रुपचे वेगवेगळ्या प्रकारचे एज ग्रुपचे हे इंडिव्हिज्युअल्स यांच्यामध्ये दिलेत. कुठले दिलेत बघा यांच्यामध्ये, इट इज प्लॉटेड फॉर द पॉप्युलेशन्स अँड रिझल्टिंग दॅट इज द स्ट्रक्चर इज कॉल्ड द एज पिरामिड्स आर देअर. म्हणजे डिफरंट एज ग्रुपचे जर आपण हे पॉप्युलेशन घेतलं आणि त्याचा जर एक आपण प्लॉट केला, ग्राफ काढला, तर त्यापासून एक डिफरंट स्ट्रक्चर तयार मिळेल. तर त्या स्ट्रक्चरला कसलं स्ट्रक्चर दिलंय,
Age pyramid. बरोबर. pyramid. If we are going to Pyramid. छान छान. If we are going to consider the different age groups of additional human population and if it is plotted, म्हणजे वेगवेगळ्या एज ग्रुपचं जर आपण हे ह्युमन बिंगच्या पॉप्युलेशनचा एज ग्रुप घेतला तर त्या एज ग्रुप नुसार आपण त्याचा प्लॉट केला, ग्राफ काढला, तर तो आपल्याला एक डिफरंट स्ट्रक्चर्स मिळेल. तर त्या डिफरंट स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहे, दॅट इज कॉल्ड एज Age pyramid. Age pyramid. एज पिरामिड म्हणणार आहे. बरोबर. बघूया आता खाली आपल्याला काय दिलंय. फॉर द पर्पज ऑफ दॅट इज द सिम्प्लिसिटी एंटायर पॉप्युलेशन कॅन बी डिवाइड इंटू दॅट इज द 3 एज ग्रुप्स आर देअर. तर हे आपल्याला याच्यामध्ये महत्वाचं आहे एज ग्रुप्स. आता डिफरंट आपण जर पॉप्युलेशन याच्यामध्ये घेतलं एज डिस्ट्रीब्युशन नुसार त्यांचे आपल्याला 3 ग्रुप्स मध्ये यांच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. पहिला ग्रुप्स देतो आपल्याला तो 0 to 14 इयर्स ऑफ एज ग्रुप्स आर देअर, म्हणजे 0 ते 14 वर्षापर्यंतचा. दुसरा एज ग्रुप देणार आपल्याला 15 to 44 इयर्स आर देअर. आणि तिसरा ग्रुप दिला आपल्याला 45 to किती दिलेला आहे 85 plus. 85 Five plus above. years of age groups are there. याला म्हणायचं प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप्स. ह्याला म्हणतो आपण रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आणि ह्याला म्हणायचं पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप इज देअर. आपण कोणतेही जरी पॉप्युलेशन घेतलं हे ह्युमन पॉप्युलेशन्स आहे. ह्या एका पॉप्युलेशन्स मध्ये सगळे लोक हे एकाच एज ग्रुपचे असणार आहेत का? नाही. नाही असणार आहेत का इथं? नाही. नाही. These populations of human being it consists of different age groups are there. आणि तो एज ग्रुप जर आपण प्लॉट केला त्यापासून अशा प्रकारचे एक स्ट्रक्चर मिळेल तर त्याला म्हणतो आपण एज पिरामिड्स आर देअर. अँड डिपेंडिंग अपॉन दॅट इज द सिम्प्लिसिटी साध्या पद्धतीनं द ह्युमन एज डिस्ट्रीब्युशन कॅन बी क्लासिफाईड इंटू दॅट इज द 3 ग्रुप्स आर देअर. तर त्या एज डिस्ट्रीब्युशनचं 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर तो पहिला ग्रुप आहे 0 to 14 इयर्स ऑफ एज ग्रुप. इट इज नोन ॲज Productive. प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. प्री म्हणजे अगोदर, रिप्रोडक्शन कॅपॅसिटीचे अगोदरचे. 15 to 45 असणार त्याला रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. आणि 45 to 85 प्लस आपण हा ग्रुप पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे का. बघा यांच्यामध्ये 3 एज ग्रुप्स आहेत. जर विचारलं आपल्याला एज डिस्ट्रीब्युशन नुसार 3 ग्रुप्स यांच्यामध्ये सांगायचे आपल्याला 0 to 14 तर तो असणारा प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. 15 to 44 असणार यांच्यामध्ये इयर्स ऑफ दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप असेल 45 to 85 प्लस इयर्स ऑफ एज ग्रुप इज देअर. आता खाली एक आपल्याला काय दिले बघा. द साइज ऑफ द पॉप्युलेशन्स कॅन बी सपोर्ट्स दॅट इज द टेल्स अस. काय सांगते यांच्यामध्ये फॉर अबाउट दॅट इज इट्स स्टेटस अँड इट्स हॅबिटॅट. काय म्हणजे त्याच्या अधिवासामध्ये त्याच्या प्रकारचं कसं स्टेटस आहे काय त्यांच्यामध्ये. तर तो पॉप्युलेशनचा साईज काय सांगताय. द पॉप्युलेशन साईज इन द नॅचरल हॅबिटॅट कुड बी दॅट इज काय दिलं यांच्यामध्ये लो ऑर लेस दॅन दॅट इज बा. म्हणजे इथं नॅचरल हॅबिटॅट मध्ये पॉप्युलेशनचा साईज कसा असेल तर तो आपल्याला मोर ऑर लेस साईज असेल. त्याचं एक एक्झाम्पल दिलंय बघा. सायबेरियन क्रेन्स इन दॅट इज द बर्ड्स इन दॅट इज अ सेंच्युरी फॉर गो इन टू दॅट इज द मिलियन्स आर देअर. किंवा क्लायमेट डॅमेनस लार्वी पॉन्ड मध्ये असेल तर त्यांची संख्या सायबेरियन क्रेन्स यांची संख्या जास्त असेल म्हणजे तो पॉप्युलेशनचा साईज यांच्यामध्ये. हे नैसर्गिक हॅबिटॅट आहे. किंवा क्लायमेट डॅमेनस जर आपल्याला हे जर दिलं तर एखाद्या पॉन्ड्स मध्ये असेल तर त्यांची सुद्धा संख्या कशी असते जास्त असते ना. एवढंच म्हणजे त्याचा साईज नॅचरल हॅबिटॅट म्हणजे कशा प्रकारचा त्यांचा स्टेटस असतो त्या पॉप्युलेशन साईजचा. त्याचं उदाहरण दिलंय सायबेरियन क्रेनचा. खाली काय म्हणलंय पॉप्युलेशन साईज मोर टेक्निकली इट इज कॉल्ड इट इज द पॉप्युलेशन डेन्सिटी इज देअर. आता पॉप्युलेशनचा आपल्याला साईज दिलाय म्हणजे तांत्रिक दृष्ट्या तर पॉप्युलेशनचा साईज आपण कन्सिडर केला तर तो पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतोय. लोकसंख्येची घनता इट इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर N. एन. नुसतं एन नाही Capital N. capital N, correct. Population density it is going to be denoted by that is your capital N. काय म्हणजे बा need not be that is your necessary to be measured in the numbers only, although the total number it is generally that must be appropriate measure of the population density is there. आता ज्या पॉप्युलेशनचा साईज आपण इंडिव्हिज्युअली टेक्निकली कन्सिडर केलं तर ती पॉप्युलेशन डेन्सिटी इथंपर्यंत ते कॅपिटल लेटर एन रिप्रेझेंट केलं जातं. याने काय म्हणलंय धीस पॉप्युलेशन डेन्सिटी नीड नॉट बी नेसेसरीली टू बी मेजर्ड. म्हणजे हे आवश्यक नाही. म्हणजे जे पॉप्युलेशन डेन्सिटी इट इज नीड नॉट बी नेसेसरीली कशासाठी टू मेजर्स दॅट इज नंबर्स ओनली, ऑल्दो किंवा टोटल नंबर इट इज जनरली मस्ट बी अप्रोप्रिएट मेजर ऑफ द पॉप्युलेशन डेन्सिटी इज द्या. म्हणजे ठराविक संख्याच त्याच्यामध्ये असेल अप्रोप्रिएट तर अशा प्रकारची संख्याच असेल तर ती आपण त्यामध्ये मेजर करू शकतो. टोटल नंबर मेजर करू शकत नाही. इट इज द
साईज काय म्हणले बा, इट इज सम केसेस आयदर मेनिंगफुल ऑर टू डिफिकल्ट टू डिटरमाइन इट, परंतु काहींच्या मध्ये हे अर्थहीन असते, काही ठिकाणी हे मेजर करू शकत आपण नाही. तर एवढंच लक्षात ठेवा. पॉप्युलेशन टेक्निकली जर पॉप्युलेशन साईज जर मेजर करायचं असेल तर त्याला म्हणतोय पॉप्युलेशन डेन्सिटी, आणि हे पॉप्युलेशन डेन्सिटी आपण कॅपिटल लेटर यांना आपण काय करू शकतो, हे डेसिग्नेट करू शकतोय. आता खाली एक आपल्याला 4 डायग्राम दाखवलेत बघा, आहेत का बघा. हा, आता इथं एज डिस्ट्रीब्युशन आपल्याला यांच्यामध्ये दिलेलं आहे. आता त्या एज डिस्ट्रीब्युशन, आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एज डिस्ट्रीब्युशन मध्ये हे 3च ग्रुप महत्वाचे आहेत. आपल्याला जर विचारलं जर फॅक्टर्स मध्ये 0 to 14, 44 to आपल्याला 15 to 44 आणि 45 to 85 प्लस, फक्त यामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह, रिप्रोडक्टिव्ह आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे. आता इथं काय केलंय, डिफरंट कंट्रीच्या वेगवेगळ्या देशांच्या यांच्यामध्ये एज डिस्ट्रीब्युशनचा हा एक एज पिरामिड दाखवलाय. आता पहिला जो एज पिरामिड दाखवलेला आहे हे केनियाचा आणि नायजेरियाचा दाखवलाय, बरोबर आहे का, बघताय ना तिथं. हा हा हा, आता जो पहिला जो एज पिरामिड दाखवलाय, एका बाजूला मेल दाखवले, एका बाजूला फिमेल संख्या दाखवल्या, बरोबर. आता त्याच्यामध्ये सुद्धा 3 कलर वापरलेत बघा, वापरलेत का. हा, आता खाली बघा काय दिलंय, जो खालचा बेसचा लाईन जो कलर दाखवलेला आहे तर तो दिलाय कुठला एज ग्रुप दिलेला आहे, 0 to 10 years. 0 to 14 years. प्री रिप्रोडक्टिव्ह. हा, प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप दाखवलेला आहे. इयर किती म्हटले का, नाही. 0 to 14 चा इयरचा एज ग्रुप म्हणजे कुठला, प्री रिप्रोडक्टिव्ह. प्री रिप्रोडक्टिव्ह. हा, आता बेसला बघा, आणि त्याच्यावर नंतर येलो कलर दाखवलाय तर तो ग्रुप दाखवलाय हा रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपचा दाखवलाय, होय नाही. हा, आणि तिसरा रेड कलरचा दाखवलेला आहे तो कुठला आहे, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज. रिप्रोडक्टिव्ह. छान, हा छान. मग आता खाली आपण नायजेरिया आणि केनिया देशामध्ये बघितलं तर तिथं एज डिस्ट्रीब्युशन हे 0 to 14 चा खालचा बेस कसा आहे, मोठा आहे का नाही. बोलो चला, आहे का नाही. हा, आता त्याच्यानंतर पुढे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप येलो कलरचा दाखवलाय आणि रेड कलरचं दाखवलेलं मेल आणि फिमेल दोन्ही सायमल्टेनियसली बघायचं, म्हणजे तो ग्रुप काय झालाय, हळूहळू कमी होत गेलेला आहे. पण खाली बेसला जो आहे तर तो प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप कसा आहे, संख्या यांची जास्त आहे. हा हा, हे कुठल्या देशाचा केला यांच्यामध्ये हा एज पिरामिड, हळू 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 हळू. हा हा, आता दुसरा पिरामिड एक दाखवलाय बघा, तर तो आपल्याला काय दाखवलाय बघा यांच्यामध्ये, आहे का. आता इथं ग्रोथ कशी आहे बघा, इथं स्लो ग्रोथ आहे. आता कारण का इथं रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आणि प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपची संख्या जास्त आहे. हळूहळू पुढे कन्वर्ट झालं की त्यांचे रॅपिड ग्रोथ होणार, रिप्रोडक्शनचा रेट जास्त असणार आहे, म्हणून इथं ह्याला म्हणले रॅपिड ग्रोथ आहे. आता पुढच्या 2 देशाचे दाखवले बघा, युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलिया, आहे का. हा हा, बघा आता ऍज कम्पेअर टू रॅपिड ग्रोथ आणि स्लो ग्रोथ या दोन्हीचे कंपॅरिझन केलं, कलर सारखेच वापरलेत. आता त्याचा 0 to 14 चा असणारा एज ग्रुप तर युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसा आहे हो, ऍज कम्पेअर टू नायजेरिया आणि केनियामध्ये हा कमी आहे, अगदी करेक्ट आहे, कमी आहे. त्याच्या पुढचा बघा ग्रुप कसा दाखवलाय, 15 to 44 चा कसा दाखवलाय, आणि 45 to 85 प्लस किती दाखवलाय बघा, म्हणजे तिथं कमी 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 होत गेलाय का वर, गेलाय. हा, मग आता पहिला दुसरा, छान, पहिला आणि दुसऱ्या दोन्ही एज पिरामिडचं कम्पेअर करा, तुलना करा. रिप्रोडक्टिव्ह पहिल्यामध्ये जास्त आहे, हा जास्त आहे, इकडे कमी आहे, अगदी करेक्ट आहे. तिसरं आहे, आता 0 ग्रोथ म्हणले बघा, तिसरा एज पिरामिड बघा, तो 2 देशाचा दाखवलाय, डेन्मार्क आणि इटलीचा दाखवलेला आहे का, नाही आहे की सर. बोलत चला, तासगाव आहे की नाही काय, अरे आहे. आहे आहे, छान छान. हा, आता 0 ग्रोथ मध्ये बघा काय दाखवले बघा, यांच्यामध्ये 0 to 14 चा एज ग्रुप एकदम कमी आहे, त्यामुळे खालचा बेस कसा आहे आणि वर थोडस असं वाढत गेलेलं आहे. येलो कलर आणि दाखवलेला पुढे रेड कलरचा आहे का यांच्यामध्ये,
त्यामुळे आहे. पिरामिडचं स्ट्रक्चर बदललं इथं. हो. बदलले का नाही? हो बदलले. हा बाय. आता जेव्हा इथं तिन्ही आपण जर रॅपिड, स्लो आणि झिरो ग्रोथ जर कम्पेअर केलं तर पहिल्यांदा ज्या ठिकाणी रॅपिड ग्रोथ असेल त्या ठिकाणी प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप हा जास्त आहे. जिथं स्लो ग्रोथ आहे तिथं प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप ऍज कम्पेअर टू रॅपिड ग्रोथचे एकदम कसं आहे, कमी आहे. आणि त्याच्यापेक्षा झिरो ग्रोथ मध्ये रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप कसं आहे, कमी आहे का नाही, कमी. हा, आणि आता त्यामध्ये निगेटिव्ह ग्रोथ दाखवलाय बघा चौथा. त्याच्यामध्ये बघा प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप किती कसा आहे दाखवलाय, खूप कमी. हा एकदम कमी आहे. खूप छान. कमी. हा, मग आता इथं पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप जास्तच आहे, मोठा आहे सगळा एकदम, आहे का नाही. आहे. हा, त्यामुळे त्याचा एज पिरामिडचं स्ट्रक्चर पूर्णपणे काय केलंय, बदललेलं आहे, चेंज झालंय, बदलले का नाही. म्हणजे ज्या देशाच्या मध्ये बघा काय म्हणलंय, इन दो दॅट इज द कंट्रीज द नंबर ऑफ दॅट इज प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप इज मोअर, म्हणजे बेसला यांची संख्या यांची जास्त आहे. कारण का हा प्री रिप्रोडक्शनच्या अगोदरचा एज ग्रुप आहे, म्हणजे 0 to 14 इयर मध्ये असणारे इथे लोकसंख्या जास्त आहे, तो पॉप्युलेशन साईज यांचा जास्त आहे. पुढे कमी होत जाणार आहे यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह, आणि परत पोस्ट रिप्रोडक्टिव्ह मध्ये एकदम कमी जाणार. तर त्यावेळेला तो जो पिरॅमिड येईल हा ट्रँग्युलर साईजचा पिरॅमिड येईल का नाही. हा, अशा प्रकारचे हे डिफरंट आपण सांगलंय. द डिफरंट म्हणजे टेक्निकली द पॉप्युलेशन साइज विच आर गोइंग टू बी प्लॉट टू गिव्ह ए दॅट इज डेफिनेट दॅट इज पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स आर देअर. तर त्यालाच आपण नाव दिलं होतं कुठला पिरॅमिड, एज पिरॅमिड. एज पिरॅमिड. आणि हे डिफरंट कंट्रीज माहिती असावं आपल्याला, वेगवेगळ्या देशाचा एज पिरॅमिड कसा आहे. आता महत्वाचे आपल्याला 3च ग्रुप आहेत, जर विचारलं त्याच्यामध्ये एवढंच लिहायचं, पण डिफरंट कंट्रीचा माहिती याच्यामध्ये असावं. तर तो आपल्याला इटलीचा दिलाय, नायजेरियाचा दिलाय, ऑस्ट्रेलियाचा दिलेला आहे. अशा 2 देशांचा यांच्यामध्ये की जिथं हा ग्रोथ कसा रेट आहे यांच्यामध्ये जास्त. खाली हा जो ग्रुप जास्त असेल तर हा पिरॅमिड हा ट्रँग्युलर शेप येईल. हे जर ग्रुप पहिल्यांदा कमी असेल, हा जास्त असेल, त्यापेक्षा हा जास्त असेल, तर पिरॅमिडचं रचना कशी काय होणार, बदलणार का नाही. हो, बदलेल. एवढंच माहिती असावं. पॉप्युलेशन वरती परिणाम करणारा हा पुढचा फॅक्टर आहे. दोज विच आर ऍडिशन हॅव्हिंग द डिफरंट एज ग्रुप्स आर देअर. तर तिथं अकॉर्डिंग एज ग्रुप नुसार 3 प्रकारामध्ये यांचं वर्गीकरण केलंय. हा ग्रुप याच्यामध्ये माहिती असं बघा. आता पुढच्या काय म्हणले बघा, इन अन एरिया इफ देअर आर मिलियन्स ऑफ द टर्माइट्स. आता उदाहरण दिलंय, बघा काय म्हणले. बघा आता इथं काय म्हणले, एका एरियामध्ये टर्माइटची किंवा मुंग्याची संख्या जास्त आहे का. हो बघताय ना सत. काय म्हणले बघा, इन अन एरिया इफ देअर आर द मिलियन्स ऑफ टर्माइट्स आर अँड्स बट ओनली दॅट इज द फ्यू ऑफ एडिशियर. काय दिले बघा, आता एका एरियामध्ये काय दिले, टर्माइट किंवा मुंग्याची संख्या जास्त दिलेली आहे, परंतु काय दिलंय, ओनली फ्यू अॅनिमल्स विच कॅन बी फ्यू डाऊन देम. फक्त त्यापैकी काय करणार, थोडेच अॅनिमल त्या मुंग्याने टर्माइट वरती फिडिंग करणार का नाही, का सगळेच अॅनिमल फिडिंग करतात. नाही. म्हणजे एका पर्टिक्युलर एरियामध्ये तर त्यांनी काय सांगले, पॉप्युलेशनचा साईज कसा कमी कसा वाढत जातोय. तरी उदाहरण दिलंय, जर एका पर्टिक्युलर एरियामध्ये टर्माइट किंवा मुंग्याची संख्या जास्त आहे, त्याच्यावरती फिडिंग करणारे काही अॅनिमलची संख्या एकदम कशी कमी आहे. पुढे काय म्हणलंय, स्टेटिंग दॅट द पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ दिस दॅडिशर प्रोडक्शन इज दॅट इज द लो. कारण का अशा ह्या यांचे पॉप्युलेशनची डेन्सिटी त्या प्रेडेटरचे कशी असणार आहे, एकदम कमी असणार आहे. सगळेच आता मिलियन्स ऑफ त्यात अँड्स आणि मुंग्या याच्यामध्ये टर्माइट्स आहेत, आणि सगळेच जर फिडिंग करणारे असतील तर त्यांची पॉप्युलेशनची डेन्सिटी काय झाली असते, असंच आहे. मग आता खाली एक दुसरं उदाहरण दिले बघा, इन सच केसेस द बायोमास इट इज द मोर मिनिंगफुल दॅट इज द मेजर ऑफ दॅट इज द पॉप्युलेशन साइज इज देअर. आता म्हणजे टर्माइट्स आणि अँट यांची संख्या जास्त आहे. दीज आर एक्स एज ए बायोम्स विच आर एक्स एज द मेजर ऑफ द पॉप्युलेशन साइज इज देअर. म्हणजे हे पॉप्युलेशनचं साईज मेजर करण्यासाठी सुद्धा हे बायोम्स यांच्यामध्ये ह्या केसेसमध्ये विचार केला आहे. पुढे द टोटल नंबर इज अगेन नॉट एनी इझिली अडॅप्टेबल मेजर. टोटल संख्या याच्यामध्ये हे मेजर केल्यासाठी वापरली जात नाही. पुढे इफ द पॉप्युलेशन इज ह्यूज, जर पॉप्युलेशन कसे असेल म्हणजे मोठी. इफ द पॉप्युलेशन इज ह्यूज, ह्यूज म्हणजे प्रचंड मोठी, मोठ्या प्रमाणामध्ये असेल. इफ द पॉप्युलेशन इट इज द ह्यूज अँड दॅट इज काउंटिंग इट इज इम्पॉसिबल.
आणि हे मोजणं शक्य आहे का? नाही. हा. और radiation व्हेरी टाइम्स आर देअर, कन्झ्युमिंग आर देअर. बरोबर. म्हणून काय केलं ते, फॉर दॅट सर्टन इकॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स देअर इज नो नीड टू नो radiation absolute population density is there. तुम्हाला सांगले आता आकाशातले तारे मोजा, मी एवढी संख्या आहे, आपण हे शक्य आहे का? नाही. नाहीच आहे. मग हे डज नॉट radiation measure this total number of absolute density is there किंवा ह्याला रिलेटिव्ह डेन्सिटी विच सर्व बाय radiation काय दिले म्हणून फॉर द पर्पज इक्वली वेल्स आर देअर. आता ह्याचे उदाहरण दिलंय, एखादी पॉप्युलेशन संख्या जास्त आहे आणि हे आपण काउंटिंग इम्पॉसिबल असेल तर त्यावेळेला हे स्पेशलाइज्ड किंवा रिलेटिव्ह डेन्सिटीज हे इक्वली सारखेच असतात. त्यासाठी एक उदाहरण दिले बघा खाली, फॉर इन्स्टन्स म्हणलंय आहे का? काय उदाहरण दिले बघा, फॉर इन्स्टन्स द नंबर ऑफ बर्ड्स और इन्सेक्ट्स caught per radiation trap is radiation good enough is the measure of that is the total population density is there. म्हणजे एखाद्या पक्ष्यांची किंवा एखाद्या कीटकांची जर संख्या इट इज कॉट इन दॅट इज द पर ट्रॅप, म्हणजे एका आपण त्याला जर पकडले एका ट्रॅप मध्ये तर ही किती असू शकते हे त्याचे टोटल पॉप्युलेशन वरची डेन्सिटी आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे समजा इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये बर्ड्स आणि इन्सेक्ट आहेत आणि एकच आपण असे ट्रॅप केला, त्यामध्ये आपल्याला हजारो सापडले, तर ती पॉप्युलेशनची साईज किती मोठी असेल हे याच्यावरून आपण सांगू शकतोय का? प्रत्येकाला काउंटिंग करत मोजत बसणार आहे का आपण? नाही. इट इज इम्पॉसिबल. केव्हा? वेन द पॉप्युलेशन नंबर इट इज किंवा ती पॉप्युलेशन कशी असेल, ह्यूज्ड असेल, प्रचंड प्रमाणामध्ये पॉप्युलेशन असेल, तर त्यावेळेला प्रत्येकाला धरून मोजत बसू शकत आपण नाही. तर त्यावेळेला आपण त्यांचं काउंटिंग करू शकतो यांच्यामध्ये. हा. तसंच दुसरं एक उदाहरण दिलंय, टायगर पॉप्युलेशन असेल तर त्या ट्रॅकिंग मार्क वरनं सुद्धा त्यांची संख्या आपण का प्रत्येक वेळेला टायगरला जाऊन बघणार आणि ते शोधत घेणार. ते दुसरे एक उदाहरण दिले बघा खाली, पुढे म्हणले बघा, वी आर मोस्टली radiation obligated टू एस्टिमेट द पॉप्युलेशन साइजेस इनडायरेक्टली. म्हणजे पॉप्युलेशन साईज आपण अप्रत्यक्षरित्या आपण मेजर करू शकतो विदाउट radiation ऍक्च्युअली काउंटिंग देम, दॅट इज द सीइंग देम. बघून किंवा आपण त्याला मोजून कधीही पॉप्युलेशन साईज आपण डेन्सिटी मेजर करू शकतोय का? नाही. छान. आपण इनडायरेक्टली मेजर करू शकतोय. हा. बघा आता त्याचं उदाहरण पुढे दिलेलं आहे, द टायगर सेन्सेस इज आवर दॅट इज द नॅशनल पार्क्स अँड द टायगर रिझर्व्स इज ऑफन. म्हणजे टायगर साठी असणारे ताडोबा नॅशनल पार्क्स, काझीरंगा नॅशनल पार्क्स, अशा ह्या नॅशनल पार्क्स सेन्सस म्हणजे मोजणे आफ्टर 10 years, अशा आपण वाघाची जर संख्या आपण जर जनगणना हे जर करायचं असेल, एखाद्या टायगर रिझर्व्ह पार्क्स मध्ये असेल किंवा नॅशनल पार्क्स मध्ये असेल, तर ते आपण कशावरून करू शकतोय? दॅट कॅन बी ऑफन बेस्ड ऑन दॅट इज द पग मार्क्स अँड दॅट इज द फिकल पिलेट्स आर देअर. बाय पग मार्क्स म्हणजे त्यांच्या पायाचे ठसे किंवा फिकल पिलेट्स, त्यांनी किती ठिकाणी वेस्ट एक्सक्रीटा मटेरियल टाकलेले आहे, म्हणजे त्यांची विष्ठा किती ठिकाणी पडते त्या पिलेट्स वरनं अशा प्रकारचं टायगरचं पॉप्युलेशन आपण मेजर करू शकतोय. नाही धरायचं एखाद्या टायगरला, धरलाय पट्ट्याला गळ्याला, चल पहिला टायगर घे, दुसरा टायगर, असा मेजर करू शकतोय का आपण? नाही. कारण का अशा प्रकारचे नाही स्वर ओढ नका, नाही असं लांबत ओढून येऊ नका. म्हणजे टायगर पॉप्युलेशन नॅशनल पार्क किंवा टायगर रिझर्व्ह मध्ये जर अशा प्रकारचं त्यांची जर जनगणना करायचं असेल तर ते कशावरून करू शकतो आपण? त्यांचे पगमार्क्स अँड फिकल पिलेट्स. हे झालं एज डिस्ट्रीब्युशन्स मध्ये आणि त्याचा एज पिरॅमिड्स. हा, एज डिस्ट्रीब्युशन्स मध्ये 3 फक्त हे कॅटेगरी लक्षात ठेवायच्या. 0 to 14, 15 to 44, 15 to 44, 45 to 85. 45 to 85 plus year. 45 to 85. छान छान. बघा आता पुढचा 6वा फॅक्टर आहे पॉप्युलेशन Growth. ग्रोथ. बघा आता पॉप्युलेशनची वाढ कशी होणार आता यांच्यामध्ये बघूया. पॉप्युलेशन ग्रोथ हाऊ इट इज गोइंग टू बी टेक्स प्लेस इज देअर. एक पॉप्युलेशन डायनेमिक्स आहे. आता इथं पहिल्यांदा इथं आपल्या वेगवेगळ्या फॅक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये. मायग्रेशन, तर त्या मायग्रेशन मध्ये 2 येणार, इमिग्रेशन आणि इमायग्रेशन आर देअर. परत यांच्यामध्ये डेथ रेट यानं का वाढणार का बर्थ रेट. पॉप्युलेशन बघूया ग्रोथ कशी होईल. आता हे एक शहर आहे, आता खेडेगावातनं लोक कुठे जाणार, शहरामध्ये जाणार का नाही. म्हणजेच काय झालं त्यांचं Migration. स्थलांतर झालं. मग इथलं त्या शहरामधलं पॉप्युलेशनचे ग्रोथ काय होत गेले, वाढत जाणार आहे. बरोबर. अशा प्रकार. पण खेडेगावातले काय झाले इथं कमी झाले का नाही.
म्हणजे त्याला म्हणायचं इमिग्रेशन, द पर्सन्स विच आर गोइंग टू बी लेफ्ट. बघा आता यांच्यामध्ये एक फॉर्म्युला दिलाय, तर तो फॉर्म्युला कोणत्या पॉप्युलेशनचा ग्रोथ यांच्यामध्ये बघूया. काय म्हणलंय, द साइज ऑफ पॉप्युलेशन ऑफ एनी स्पेसिस इज द डायनामिक, दॅट इज द पॅरामीटर. एक विशेष प्रकारचा हा पॅरामीटर्स आहे. कोणत्याही स्पेसिस असेल, ह्युमन असेल, टायगर असेल, इन्सेक्ट असेल, बर्ड असेल, अक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स असेल, कुठल्याही साईज यांच्यामध्ये इट कीप्स चेंजिंग विथ दॅट इज द टाइम. बघा आता ह्या प्रत्येक, मग आता अक्वॅटिक मधलं आपण फिश घेतलं, फिशचं पॉप्युलेशन वेळच्या वेळी काय होत जाणार आहे, बदलत जाणार. करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे, बदलत जाणार आहे. दॅट कॅन बी चेंजेस विथ द टाइम. बघा डिपेंडिंग ऑन द व्हेरियस फॅक्टर्स इन्क्लुडिंग, म्हणजे वेळोवेळी एखाद्या कुठल्याही इकोसिस्टीम मध्ये त्या ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन साईज काय होत जाणार आहे, बदलत जाणार आहे. छान बदलत जात असते. आणि काय केले बघा, अँड डिपेंडिंग अपॉन दॅट इज द व्हेरियस फॅक्टर्स इन्क्लुडिंग, आणि कोणकोणते काही काही घटक वरती आधारित कोणते घटक त्यामध्ये समावेश आहे बघा. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ दॅट इज द फूड आहे का नाही, अन्न, त्याच्यानुसार प्रेडेशन्स आणि प्रेशर्स अँड एडिशनल ऍडवर्स दॅट इज द वेदर कंडिशन्स आर देअर. म्हणजे वातावरणातल्या ऍडवर्स वेदर कंडिशन्स असतील, प्रेडेशन्स असेल, प्रेशर्स असतील, फूड मटेरियल्स असेल, ह्याच्यानुसार सुद्धा त्या पॉप्युलेशनचा साईज काय होत जाणार आहे, वेळच्या वेळी चेंज होत जाणार. बरोबर, थोडा छान. पुढे काय म्हणलंय, इनफॅक्ट अर्थातच दीज चेंजेस इन द पॉप्युलेशन डेन्सिटी दॅट गिव्स. बघा मग आता ह्या पॉप्युलेशनच्या घनतेमध्ये बदल होत जातोय, ही एक आपल्याला आयडिया देते, कल्पना देत आहे. वोडाफोन देत आहे, काय कल्पना देते, आयडिया देते बघा. दॅट गिव्स द आयडिया टू सम आयडियाज वेदर इट इज अ फ्लरिशिंग ऑर डिक्लाइंग. हे वाढत चालल्या का कमी होत चाललेले आहे याच्याबद्दलची आयडिया आपल्याला एकमेकाचं देत आहे. थोडक्यात काय, कोणत्याही एखाद्या स्पेसिसची पॉप्युलेशन हे एक पॅरामीटर्स आहे, वैशिष्ट्यपूर्ण पॅरामीटर्स आहे. तर ती पॉप्युलेशन वेळच्या वेळी काय होत जाते, बदलत जात असते. त्याच्यामध्ये काय फूड मटेरियल असेल, ऍडवर्स वेदर कंडिशन्स असतील, प्रेडेशन असेल, प्रेशर्स असतील, याच्यानुसार त्याची कंडिशन बदलत जात असत्या. हे एक आपल्याला अशा प्रकारचा क्ल्यू देत आहे. मग ती पॉप्युलेशन कमी झालंय का वाढलंय, हे आपल्याला पाठीमागे यांच्यामध्ये सांगतंय. मग आता पाठीमागे काय म्हणलंय, ड्युरिंग द एडिशन किंवा डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ हॅबिटॅट ड्युरिंग द गिव्हन पिरियड्स. एखाद्या दिलेल्या कालावधीमध्ये तर त्या लोकसंख्येची जी घनता आहे एखाद्या हॅबिटॅट अधिवासामध्ये काय देत आहे, दे कॅन फ्लक्च्युएट्स ड्यू टू द चेंज इन आवर एडिशन बेसिक प्रोसेसेस. फ्लक्च्युएट्स, बदलणे, फ्लक्च्युएट. परवा एकदा सांगतो आपण टर्म फ्लक्च्युएट्स, इट रिमेन्स व्हेरिएबल. फ्लक्च्युएट्स कॅम्प पाथवेमध्ये सांगतो होता, दिवसाच टोमॅटो बंद असतो, रात्रीचं क्लोज, रात्रीचं चालू असतो, ओपन असतो. त्यामुळे रात्रीचं ऍसिड कॉन्सन्ट्रेशन वाढतंय, दिवसा कमी होत आहे. त्यालाच म्हणतोय दॅट इज कॉल्ड द फ्लक्च्युएशन, कमी जास्त होणे. आता इथं काय म्हणलंय, कोणत्याही एखाद्या पॉप्युलेशनची डेन्सिटी एखाद्या हॅबिटॅट मध्ये काय करते, ड्युरिंग द गिव्हन पिरियड, एका दिलेल्या कालावधीमध्ये काय करते, डिटरमाइन्स काय करते बघा यांच्यामध्ये, फ्लक्च्युएट्स. फ्लक्च्युएट्स म्हणजे व्हेरिएबल, बदलत राहत असते, सारखं कमी जास्त होत राहत असते. कशामुळे कमी होत राहणार, एखाद्या दिलेल्या आदिवासमध्ये म्हणजे राहण्याच्या ठिकाणी, तर तिथं पॉप्युलेशनची घनता हे कायम कशी दिलेल्या कालावधीमध्ये कायम कशी राहत असत्या, फ्लक्च्युएट म्हणजे व्हेरिएबल, चढ उतार, चढ उतार, चढ उतार, हळूहळू व्हेरिएबल कायम बदलत राहत असते. एकसारखे राहणार आहे का कॉन्स्टंट, बघा का बदलत राहत असते बघा, ड्यू टू, कशामुळे म्हटलंय, ड्यू टू चेंज इन आवर रेडी द 4 बेसिक प्रोसेसेस. किती 4 बेसिक प्रोसेसेस मुळे एखाद्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी हे कायम फ्लक्च्युएट्स होत राहत असत्या. कशामुळं, ड्यू टू 4 बेसिक दॅट इज प्रोसेसेस. 4 बेसिक प्रोसेसेस आहेत. तर त्या 4 बेसिक प्रोसेसेस मध्ये नॅचरल हॅबिटॅट मध्ये पॉप्युलेशनची डेन्सिटी दिलेल्या कालावधीमध्ये कायम कशी होत राहत असत्या, फ्लक्च्युएट्स. म्हणजेच काय होत असत्या, इट गेट्स अ व्हेरिएबल, कॅन बी गेट्स चेंजेस. आता कुठले 4 बेसिस आहेत बघा यांच्यामध्ये, 4 बेसिक प्रोसेस कोणकोणते दिलेत बघूया. आता त्यातलं पहिला काय दिलंय बघा, पहिलं दिलंय यांच्यामध्ये न्यू बर्थ म्हणलंय, आहे का, नवीन जन्मलेले न्यू बर्थ, होय ना, बोल चला. न्यू बर्थ अँड इमिग्रेशन कॉन्ट्रीब्यूट टू अँड इन्क्रीज द पॉप्युलेशन डेन्सिटी. न्यू बर्थ अँड एडिशन इमिग्रेशन. इमिग्रेशन म्हणजे बाहेरून संख्या त्यामध्ये ऍड होणे, नवीन जन्मणे,
त्याला बर्थ म्हणले, आणि इमिग्रेशन बाहेरनं त्यात येत राहणे, त्यामुळे पॉप्युलेशनची डेन्सिटी काय होत राहत असते, अगदी करेक्ट आहे, वाढत राहणार. दुसरं काय दिलंय बघा, काय म्हणले बघा, पॉप्युलेशन डेन्सिटी, हा डेथ्स अँड इमिग्रेशन. दुसरं दिलंय डेथ्स अँड ऍडिशन इमिग्रेशन, EMI, IMMI वेगळं, इमिग्रेशन आणि इमायग्रेशन सारख्या. डेथ ह्यातनं संख्या कमी होणं आणि ह्यातनं संख्या ही निघून जाणे, म्हणजे पॉप्युलेशनची डेन्सिटी काय होणं, कमी होणे. हा 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 करेक्ट, बरोबर. तिसरा दिले आपल्याला इमिग्रेशन इज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पेसिस दॅट हॅव बीन कम इन टू द हॅबिटॅट फ्रॉम द एल्सवेअर. एल्सवेअर म्हणजे दुसरीकडं त्या पॉप्युलेशनची संख्या यांच्यामध्ये येणे, तर त्याला म्हणतो आपण इमिग्रेशन, IMMIGRATION, म्हणजे बाहेरून संख्या त्यामध्ये ऍड होणे. हा तिसरा फॅक्टर्स आहे. आणि चौथा फॅक्टर दिलाय द टाइम पिरियड अंडर कन्सिडरेशन, आणि इमिग्रेशन इज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द पॉप्युलेशन who left the habitat during their time periods are there. म्हणजे these are the 4 factors which can be affect on the addition declining the population densities there. हे 4 बेसिक प्रोसेस आहेत. नवीन जन्मणं किंवा इमिग्रेशन, डेथ होणं इमिग्रेशन, नुसतं इमायग्रेशन बाहेरून संख्या कुणीकडे तरी आतमध्ये ऍड होणं, आणि इमिग्रेशन आतून संख्या हे लेफ्ट होणं. हे these are the 4 basic processes which can be reduced changes or reduced at a given period time. The population density they can be gets always fluctuates, they can become a variable, they can be goes on changes. दिलेल्या छान दिलेल्या एखाद्या कालावधीमध्ये एखाद्या पॉप्युलेशनची जी डेन्सिटी आहे, तर ती डेन्सिटी कायम कशी राहत असते, बदलत राहत असते, व्हेरिएबल होत असते, फ्लक्च्युएट्स होत असते, चेंजेस होत असते. कशामुळे चेंजेस होत असते, तर हे 4 बेसिक प्रोसेसेस आहेत. तर त्या 4 बेसिक प्रोसेसेस म्हणजे कुठले आहेत, एक तर न्यू बर्थ असेल किंवा इमिग्रेशन असेल, डेथ्स असतील, इमायग्रेशन असेल, इमिग्रेशन असेल आणि किंवा इमायग्रेशन असणार का नाही. हा तर त्यामुळे हे 4 बेसिक प्रोसेसेस आहेत, त्यांच्यामुळे द पॉप्युलेशन ऑफ एडिशर्स आहेत. आता इथं आपण बघा, इथं जर दाखवलं यांच्यामध्ये, तर हे एक नॅचरल हॅबिटॅट आहे. हा नॅचरल हॅबिटॅट मध्ये इथं आपल्या पॉप्युलेशन इथं आपल्याला दिलं, याच्यामध्ये 1000 इज द्या. हा आता काही नवीन यांच्यामध्ये बर्थ झाले, बरोबर. आता इथली साईज काय होणार, वाढणार. इमिग्रेशन बाहेरचे परत ह्याच्यामध्ये आले, त्यांची साईज काय होणार, वाढणार. आता ह्यातले काही डेथ्स झाले, म्हणजे डेथ झाले आणि इमिग्रेशन झाले, बाहेर गेले निघून, त्यांची पॉप्युलेशनची साईज काय होणार, कमी होणार. आणि तसंच यांच्यामध्ये बोलू चला, हा कमी होत जात असतंय. गुड. खाली म्हणले बघा पुढे. सो आता खाली काय फॉर्म्युला दिलाय बघा. So if capital N is the population density at time t, आहे का, हा पॉप्युलेशन डेन्सिटी आपण कॅल्क्युलेट करतोय. दिलेल्या एखाद्या कालावधीमध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट टाइम टी, देन इट्स डेन्सिटी ऍट टाइम t + 1 इट कॅन बी कॅल्क्युलेटेड ऍज. मग त्यांची डेन्सिटी आपण कॅल्क्युलेट करतोय. कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतोय, आहे का, कॅपिटल N t + 1 दॅट इज इक्वल टू कॅपिटल, दॅट इज आहे का, यांच्यामध्ये काय येणार, ब्रॅकेट मध्ये दिले बघा, 2 ब्रॅकेट आहेत यांच्यामध्ये, दॅट इज इक्वल टू, का पहिला कंस दिलाय आपल्याला आणि परत करोड यांच्यामध्ये काय दिलंय, BI प्लस, आहे का, यांच्यामध्ये हा पुढं B + I नंतर मायनस सर. हा मायनस काय दिलं यांच्यामध्ये, D + E, आहे का यांच्यामध्ये, आणि ब्रॅकेट पूर्ण. B म्हणजे काय, बर्थ. E म्हणजे काय, इमायग्रेशन. मायनस D म्हणजे काय, डेथ रेट. आणि E म्हणजे काय, इमिग्रेशन. हा म्हणजे इथं बर्थ रेट वाढले बघा, बर्थ रेट वाढले, बाहेरून संख्या ऍड झाले, पॉप्युलेशनची साईज वाढली. मायनस डेथ झालं आणि त्या पॉप्युलेशन मधले लोक निघून गेले, ते म्हणजे इमिग्रेशन. म्हणजेच काय झालं, हे ह्या सूत्रानं आपण पॉप्युलेशन डेन्सिटी विच आर गोइंग टू बी कॅल्क्युलेटेड इज देअर. पॉप्युलेशन डेन्सिटी नेव्हर रिमेन्स कॉन्स्टंट, कायम कॉन्स्टंट राहते का, सर N नंतर प्लस N म्हणजे डेन्सिटी, तर तिथं प्लस आहे साइन बुक मध्ये, NT प्लस आहे, NT + 1 ना, नाही तिथं पुढं हा तिथं प्लस आहे साइन, प्लस आहे का, हा ऍडिशनल 1 मोर.
नाही वरती इज इक्वल टू आहे ना इक्वल तिथं. टू केलंय तिथं प्लस हा आहे. तिथं प्लस आहे. प्लस आहे, इज इक्वल टू नाही का? नाही. हा प्लस इथं इज इक्वल टू आहे, बरोबर. काय वेळा विचारलं पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ आणि इन्सेक्ट्स इट ऑलवेज बी रिमेन्स Fluctuated. चेंज्ड. फ्लक्च्युएटेड. never remains constant, goes on fluctuating, goes on increasing. All of these. A and B. All of this. All of this. Huh? All of these. All of these. बरोबर आहे का? हो. प्रणव डी. कारण का कॉन्स्टंट राहणार नाही, कमी होईल, वाढत जाईल, फ्लक्च्युएट्स राहील, सगळेच होईल, होईल का नाही? ही लक्षात ठेवायचं. यांच्यामध्ये 4 बेसिक प्रोसेसेस कोणत्या, आणि त्या 4 बेसिक प्रोसेसेसनच आपण डेन्सिटीचं इथे इक्वेशन्स यांच्यामध्ये दिलेलं आहे. खाली आता काही एक ग्रोथ मॉडेल दिले बघा. ग्रोथ मॉडेल आहे का? बघूया काय म्हणलंय ग्रोथ मॉडेल मध्ये. हा 7वा फॅक्टर्स आहे. these are the 7th factor affecting on the Radishar population. पहिला नॅटिलिटी, मॉर्टॅलिटी, एज स्ट्रक्चर, ती पिरॅमिड ग्रोथ रेट वगैरे आहे, हे सगळे साईज आणि डेन्सिटी सोडून हा 6वा 7वा फॅक्टर्स आहे ग्रोथ मॉडेल. बघा 2 प्रकारचे मॉडेल म्हणजे इथं आपल्याला ग्रोथ दिलेत, तर ते ग्रोथ आपण बघणार आहे पुढे. ग्रोथ मॉडेल कशाला म्हणले बघा. डज द ग्रोथ ऑफ ए पॉप्युलेशन्स विथ टाइम शो एनी स्पेसिफिक और प्रेडिक्टेबल पॅटर्न. प्रश्न विचारलाय आपल्याला. काय म्हणले बघा. डज द ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन्स, लोकसंख्येची वाढ, विथ टाइम म्हणजे वेळेनुसार, दे कॅन शोज एनी स्पेसिफिक और अनप्रेडिक्टेबल पॅटर्न. प्रेडिक्टेबल म्हणजे भाष्य करणे, अनप्रेडिक्टेबल म्हणजे वेळेनुसार आपल्या लोकसंख्येचे जे दिलेलं आहे का आपल्याला ग्रोथ आहे, हे एक आपल्याला खास आणि अशा प्रकारचा विशिष्ट पूर्ण भाष्य करणारा एखादा पॅटर्न दाखवतोय का? हो. होय किंवा नाही? येस ऑर नो? Yes. दाखवते. करेक्ट. दे कॅन शोज एक स्पेसिफिक अनप्रेडिक्टेबल पॅटर्न. प्रेडिक्टेबल म्हणजे भाष्य करणं. मग अशा प्रकारचं एक भाष्य करण्यानुसार पॅटर्न्स, तर तो आपल्याला आणि खास असा पॅटर्न्स आहे. वेळेनुसार हे लोकसंख्या काय दाखवली यांच्यामध्ये, पॉप्युलेशनची ग्रोथ वेळेनुसार खास आणि असा प्रेडिक्टेबल एक पॅटर्न दाखवत आहे. कसला पॅटर्न्स आहे खाली म्हणले बघा. वी नो वी हॅव बीन Radishar concerned about Radishar unbridled human population. अनब्रिडल्ड, तिथं त्याचा अर्थ लिहून घ्या. अनब्रिडल्ड म्हणजे अनकंट्रोल्ड. अनब्रिडल्ड पॉप्युलेशन, अनकंट्रोल्ड, अनियंत्रित, बेलगाम. मराठीमध्ये अनियंत्रित, बेलगाम, तेच होतं ना मी. अनब्रिडल्ड ह्युमन पॉप्युलेशन, नॉट कंट्रोल, अनकंट्रोल्ड, बेलगाम. झालं काय? हा. अनकंट्रोल्ड. बाय त्याला काय म्हणले पुढं. होय आपण ग्रोथ मॉडेल बघतोय. वी हॅव बीन कन्सर्न अबाउट द अनकंट्रोल्ड ह्युमन पॉप्युलेशन ग्रोथ अँड प्रॉब्लेम्स क्रिएटेड बाय इट इन आवर कंट्री. हे काय आपल्याला दिलंय. आपल्या म्हणजे आपल्या देशामध्ये वाढणारी बेसुमार, बेलगाम लोकसंख्या, भरा वाढणारी लोकसंख्या, आणि काय दिलंय प्रॉब्लेम्स क्रिएटेड बाय, आणि त्यामुळे निर्माण होणारी समस्या कशामुळं, बाय इट इन आवर कंट्री, आणि आपल्या देशामध्ये वाढणारी बेलगाम, बेमालूम, अनियंत्रित लोकसंख्या, आणि त्यापासून निर्माण होणारे काही अडचणी, प्रॉब्लेम, समस्या. अँड इट इज देअरफॉर नॅचरल फॉर अस टू बी Radishar क्युरियस. काय दिलंय त्यासाठी काही असे क्युरियस म्हणजे निसर्ग सुद्धा किंवा नॅचरल अशा काही गोष्टी सिरियस झाल्या आहेत. किंवा इफ अदर अॅनिमल पॉप्युलेशन इन द नेचर बिहेव द सेम वे शो द सम रेजिस्टंट ऑन द ग्रोथ इज द्या. म्हणजे निसर्गामध्ये आपल्या ह्युमन पॉप्युलेशन जी बेलगाम जी वाढ आहे, आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या, तशाच प्रकारे दुसऱ्या एखाद्या स्पेसीसचं पॉप्युलेशन जर अनकंट्रोल्ड झालं, त्यामुळे जे कोणत्या प्रकारच्या अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतील, तर त्या
ह्या वाढीवरती काय परिणाम करतील तर ते खाली आपल्या याच्यामध्ये सांगले. याच्यानुसार आपल्याला ग्रोथचे 2 पॅटर्न्स यामध्ये दिसतात. एक आहे एक्सपोनेन्शियल ग्रोथ पॅटर्न आणि दुसरा आहे लॉजिस्टिक ग्रोथ. कुठले 2 ग्रोथ आहे ती? Exponential growth and logistic growth. Exponential growth and logistic growth. हा, ग्रोथ मॉडेल लक्षात आलं का? बघा आपल्या देशामध्ये आपण सांगले यांच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलाय, ग्रोथ ऑफ लोकसंख्येची वाढ हे वेळेनुसार काही विशिष्ट प्रकारचं खास असं प्रेडिक्टेबल पॅटर्न दाखवतंय का? दाखवते. दाखवतंय. हो, हा दाखवतंय. दाखवते. हा दाखवतंय. होय बरोबर आहे. पण केव्हा दाखवतंय? जर हे अनकंट्रोल्ड ग्रोथ जर झाली असेल आणि त्यामुळे जे प्रॉब्लेम क्रिएट झाले तर त्याच्यानुसार किंवा आपल्या ह्युमन बिईंगच्या स्पेसिसनुसार तसंच सिमिलर दुसरे वाढले तर अशा प्रकारचे हे पॅटर्न दाखवतात. तर ते 2 प्रकारचे ग्रोथ पॅटर्न आहेत. पहिला ग्रोथ पॅटर्न आहे Exponential growth. आणि दुसरा कोणता आहे? Logistic growth. लॉजिस्टिक. लॉजिस्टिक ग्रोथ आणि एक्सपोनेन्शियल ग्रोथ. Growth. हा, आता एक्सपोनेन्शियल ग्रोथ पॅटर्न बघा कसा दाखवलाय. टाइम वर्सेस पॉप्युलेशन साईज यांच्यामध्ये त्याच्या दोन्हीचा प्लॉट केलेला ग्राफ आहे. काय म्हणले बघा, एक्सपोनेन्शियल ग्रोथ आपण पॅटर्न बघतोय बरोबर. तर त्या पहिल्या ग्रोथ मध्ये काय सांगले बघा, द रिसोर्सेस लाईक फूड स्पेस आर इसेन्शियल फॉर एनी ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे कोणत्याही एखाद्या स्पेसीची जर ग्रोथ व्हायची असेल तर त्यासाठी काय पाहिजे? Food Food and and space. space. कोणते रिसोर्सेस असणं आवश्यक आहे हो? Food and फूड space. अँड स्पेस. बोलत नाही बरं बाकीचे काय दोघं. फूड अँड स्पेस. हा, फूड space. अँड छान छान. Food and space. हा बाय स्पेस भरपूर असा रिकामी जागा तर पाहिजे, पुढे अन्न तर पाहिजे, तरच लोकसंख्येची ग्रोथ होत राहणार. हा आणि पुढे काय म्हणले बघा, आयडियली when the resources in the habitats are unlimited. बघा म्हणजे फॉर एनी ग्रोथ ऑफ the populations of any species it requires the resources like food and space, no doubt. बरोबर. आता पुढे काय म्हणले मग, when any resources in any habitat, एखाद्या कोणत्याही अधिवास मध्ये एखाद्या पॉप्युलेशनच्या कुठल्याही स्पेसिस साठी तर हे फूड आणि स्पेस these are unlimited. म्हणजे अमर्यादित. छान. कोणत्या एखाद्या हॅबिटॅट मध्ये हे रिसोर्सेस कसे आहेत? अमर्यादित. अमर्यादित. अनलिमिटेड. छान, अमर्यादित आहेत. काय होते बघा, अनलिमिटेड. each species has to be ability to be fully realized its innate काय दिलंय पोटेन्शियल टू ग्रो इट्स नंबर्स आर देअर. म्हणजे एखाद्या हॅबिटॅट मध्ये हे फूड आणि स्पेस इतके अनलिमिटेड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर त्या हॅबिटॅट मध्ये तिथल्या स्पेसिस अगदी फुल्ली म्हणजे पोटेन्शियलिटी तर त्या ठिकाणी त्यांची काय करणार, त्या ठिकाणी वाढवणार, ग्रोथ होणार. ग्रोथ करतील का नाही? इनिट काय म्हणले, इनिटिएट म्हणजे सुरुवात करणार. पोटेन्शियली टू ग्रो इन दॅट इज द नंबर्स. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांची संख्या वाढणार म्हणजेच ग्रोथ होणार, वाढ होणार. एक्सपोनेन्शियल ग्रोथ पॅटर्न्स मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, इफ देअर आर द बेसिक सोर्सेस रिसोर्सेस लाईक फूड अँड स्पेस इट इज अनलिमिटेड इन सच हॅबिटॅट द ऑर्गॅनिझम्स आर फुल्ली पोटेन्शियली started to grow their numbers tremendously. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढणार. कारण का जी बेसिक रिक्वायरमेंट आहे ही त्या ठिकाणी कशी आहे? अनलिमिटेड. अगदी करेक्ट आहे. अनलिमिटेड. अनलिमिटेड आहे. पुढे काय म्हणले बघा, देन द पॉप्युलेशन ग्रोज इन अन एक्सपोनेन्शियल और दॅट इज द जिओमेट्रिक दॅट इज द पॉप्युलेशन्स आर देअर. तर त्यावेळेचे जे पॉप्युलेशन्स आहे हे काय होणार, इट इज ग्रोज एक्सपोनेन्शियल्स. अतिशय फास्ट रॅपिड ग्रोथ होणार, रॅपिड ग्रोथ. कारण का हा जो सुरुवात आहे इथून ही सुरुवात आहे. म्हणजे इथं फूड आहे, स्पेस भरपूर आहे या हॅबिटॅट मध्ये, तर त्यांना ग्रोथ होण्यासाठी कुठल्या प्रकारची काय अडचण आहे का इथं? नाही. इफ द दॅट इज आर फूड अँड स्पेस इट इज द रिसोर्सेस दीज आर अनलिमिटेड.
मग ह्या हॅबिटॅट मध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत, दीज आर फुल्ली पोटेन्शियल टू इनिशिएट टू स्टार्टेड इट्स ग्रोथ व्हेरी फास्ट, व्हेरी रॅपिड. त्यावेळेचा जो ग्राफ येणार तो पॅटर्न इट इज फुल्ली एक्सपोनेन्शियल. हे फुल्ली रॅपिड म्हणजे काय, हे स्ट्रेट दाखवलं इथून, हे हळूहळू हळूहळू इथनं ग्रोथ हळू वाढत चाललेलं आहे इथनं, आणि हे स्ट्रेट का भरपूर स्पेस आहे, भरपूर फूड मटेरियल्स आहे. त्यावेळेचा हा जो ग्रोथ पॅटर्न येतो तो ग्रोथ पॅटर्न कसा येणार, Exponential. करेक्ट, एक्सपोनेन्शियल. हा, एक्सपोनेन्शियल ग्रोथ पॅटर्न्स येणार. बघा एवढंच फक्त यांच्यामध्ये सांगायचं. मॉडिफाईड करून सांगितलं तर चालतंय. जर विचारलं उद्या एक्सप्लेन एनी टू ग्रोथ मॉडेल्स आर देअर, तर त्यावेळी आपण सांगायचं यांच्यामध्ये तर त्यातला एक एक्सपोनेन्शियल ग्रोथ इन दिस, दॅट इज द टाइप ऑफ पॅटर्न्स ऑफ, दॅट इज द ग्रोथ इन द एनी हॅबिटॅट. The basic resources like food and space, it is unlimited. In that such habitat, the growth organisms which are fully potential to grow in, that is the large numbers, and the graph which are going to be growth exponentials, that is the patterns are there. आणि हा ग्राफ तिथं काढायचा हाताने यांच्यामध्ये. बघा आता पुढे काय सांगितलं यांच्यामध्ये बघा. आणि बघा एव्हरी स्पेसिस इज कॅपेबल ऑफ, दॅट इज द ग्रोईंग, दॅट इज शेअर. बघा एक्सपोनेन्शियली म्हणजे त्या हॅबिटॅट मध्ये, मग आता अक्वॅटिक हॅबिटॅट असेल बरोबर, तर तिथं समजा 50 स्पेसीज आहेत, त्यातली प्रत्येक स्पेसीज काय होणार, अगदी फुल्ली ग्रोन करेल का नाही एक्सपोनेन्शियली. का 50 पैकी म्हणणार 20 आम्ही नाही फुल्ली ग्रोथ, तुमचं तुम्हीच असं होतंय कधी नाही. छान. अंडर अनलिमिटेड रिसोर्सेस, दॅट इज द कंडिशन्स आर देअर. बघा काय म्हणलंय, एव्हरी स्पेसीज इज कॅपेबल ऑफ ग्रोईंग, कसे दिले यांच्यामध्ये, एक्सपोनेन्शियली अंडर अनलिमिटेड रिझर्व, दॅट इज रिसोर्स कंडिशन्स आर देअर. And reach the काय म्हणले enormous additional population densities in a short time. अगदी थोड्या कालावधीमध्ये अगदी हाय पॉप्युलेशन डेन्सिटी मध्ये हा पोहोचतील यांच्यामध्ये. आता त्यावरती डार्विननं काय सांगितले बघा. डार्विनचा एक सिद्धांत दिलाय. काय सांगते डार्विन? डार्विन showed that how even a slow growing animal like elephant could be reach enormous numbers provided that is the food and space that is the remains unlimited is theirs. बघा म्हणजे डार्विनने एक उदाहरण दिलंय. जर इथं एलिफंट पॉप्युलेशन्स दिला, एलिफंट म्हणजे हॉर्स, हत्ती. हत्ती. छान. कुठलं एलिफंट. त्याने काय सांग, डार्विन काय सांगते बघा, बाकीच्या स्पेसीज आहेत. डार्विननं काय सांगितलंय, हत्ती काय करते, हत्तीचं लाईफ स्पॅन वयातनं त्याच्या वर्षात अगदी 5 ते 6 फक्त यांच्यामध्ये जन्म म्हणजे पिरियड असतो त्यांचा. जर हत्तीने, डार्विन काय म्हणतंय, जर एखाद्या हॅबिटॅट मध्ये जर इथं फूड आणि स्पेस जर मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर हत्तीचं जे पॉप्युलेशन्स आहे, ग्रोथ आहे, हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतात. कारण तिथं फूड आणि स्पेस मोठ्या प्रमाणामध्ये आहे, हे डार्विनला सांगायचं आहे. बाकीच तर आहेत, तर त्याच्याशिवाय ऑयस्टर्स आपण बोला, ऑयस्टर सुद्धा एक आपल्याला त्या ओरिजिन आणि इव्हॉल्युशन मध्ये येणार आहे, नॅचरल सिलेक्शन मध्ये. ऑयस्टर काय करतंय, एका वेळेला 1 लाख एका वेळेला 1 लाख अंडी घालते. तर 1 लाख अंडी ती पुन्हा सर्व्हाइव्ह झाली. एका लाखा किती अशी संख्या आपल्या मोजता येत नाही अशी एवढी. मग एलिफंटची सुद्धा संख्या तशीच आहे. मग जर एलिफंटला जर एखाद्या हॅबिटॅट मध्ये जर फूड आणि स्पेस जर अनलिमिटेड असेल तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रिप्रोड्यूस करू शकतात. म्हणजे त्यांची ग्रोथ ही कशी फास्ट होऊ शकते, एवढंच त्यांना सांगायचं आहे. असं कोण म्हणतंय? डार्विन. आता ही झाली एक बाजू. फूड आणि स्पेस कसं होतं? Unlimited. छान. सूर्यवंशी बोलत चला. मर्यादित. थांबा. सूर्यवंशी, फूड आणि स्पेस कसं होतं एका साईडला? अनलिमिटेड. छान. आता दुसरी बाजू काय सांगितली बघा, पुढच्या पॅराग्राफ मध्ये आहे. बट द रिसोर्सेस लाईक फूड अँड स्पेस आर नॉट ऑलवेज अनलिमिटेड. 2 बाजू त्यांनी कम्पेअर केल्या आहेत. एका बाजूला फूड आणि रिसोर्सेस अनलिमिटेड आहेत, तर त्यावेळेला ग्रोथ ही एक्सपोनेन्शियल ग्रोथ होईल, फास्ट ग्रोथ होईल. आता दुसऱ्या बाजूला तिने यांच्यामध्ये कन्सिडर केलंय, काय दिलंय, इन अदर वेज द फूड अँड स्पेस इट इज कसे आहे, इट इज नॉट Always unlimited. अनलिमिटेड. बरोबर आहे, इट ऑलवेज अनलिमिटेड आहे. काय दिलं त्यावेळेला, दे मे बी इन दॅट इज द बिगिनिंग दॅट इज बट द पॉप्युलेशन डेन्सिटी इन्क्रीजेस. सुरुवातीला एकदम कमी राहील, पण नंतरचे मात्र पॉप्युलेशन सुद्धा हे वाढत जाईल. सो डज द कॉम्पिटिशन्स फॉर दोज दॅट इज द रिसोर्सेस रिझल्टिंग इन दॅट इज द स्लो डाऊन
इन द रेट ऑफ विच दॅट इज द ओरिजिनल पॉप्युलेशन वॉज दॅट इज द ग्रोईंग. म्हणजे ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन होत राहणार. अगोदर आपण सांगलो होता, आता म्हणलं होतं एखाद्या हॅबिटॅट मध्ये आपण सांगलं इथं 50 स्पेसिस नंबरचे दिलेत. आता हे एव्हरी स्पेसिस दे आर फुल्ली दॅट इज युअर ग्रोईंग. आता मगाशीच म्हणलं होतं ह्यातल्या 20 म्हणणार नाहीत आम्ही काय ग्रोथ होत नाही तुमचं तुम्ही, असं होणार आहे का कधी? नाही. आता ह्याच स्पेसिस 50 नंबर घेतला, तिथं रिसोर्सेस कसे आहेत, नॉट ऑलवेज अनलिमिटेड यांच्यामध्ये, म्हणजे लिमिटेड मर्यादित आहेत. तर त्यावेळेला ह्या स्पेसिस मध्ये काय होईल? कॉम्पिटिशन सुरुवात होईल. कारण काय कशासाठी? टू ऑब्टेन दॅट इज Resources. अगदी करेक्ट आहे. टू ऑब्टेन दॅट इज द फूड अँड Space. बरोबर. The rate in which that is your original population was growing, this results in the logistic or sigmoid growth curve. आता ही दुसरी बाजू सांगितली आपल्याला, जर एका ठिकाणी इथं फूड आणि स्पेस मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्यावेळेचा जो ग्रोथ हा कुठला असतो? एक्सपोनेन्शियल ग्रोथ असेल. आणि दुसऱ्या बाजूला सांगितलंय इफ द फूड अँड स्पेस दीज आर नॉट अनलिमिटेड, त्यावेळेचा ग्रोथ कर्व हा कसा असतो? लॉजिस्टिक ग्रोथ कर्व, और इट इज ऑल्सो नोन एज इट इज द सिग्मॉइड ग्रोथ, और ह्याला नोन आपण म्हणलंय एस शेप्ड ग्रोथ कर्व. लॉजिस्टिक और सिग्मॉइड आहे का? हो आहे. आहे. आहे का? हो आहे सर. गोडसे गोडसे नाहीत काय? आहे सर. हा हा हा, छान छान बोलत चला. ठीक आहे, म्हटलं काय चाललंय लक्षात येते? हो. हा छान छान छान. हा बघा आता लॉजिस्टिक ग्रोथ करू. बघा बघा पुढं. हा बघा आता खाली डायग्राम बघा. डायग्राम बघा. आता तिथं 3 फेज दाखवलेत बघा. दाखवलेत का? पहिली फेज कोणती? लॅग फेज आहे का? हा, दुसरी कोणती दिल्या? लॉग फेज. लॉग और एक्सपोनेंशियल. हा, आणि तिसरी स्टेशनरी फेज आहे का? हा, आता स्टेशनरी फेज. छान छान छान. हा बा छान म्हणले, थांबायचं लगेच पुढं. आता लॉजिस्टिक ग्रोथ मध्ये काय म्हणले बा? कॉम्पिटिशन बिटवीन द इंडिव्हिज्युअल्स फॉर लिमिटेड रिसोर्सेस. आता ह्या इंडिव्हिज्युअल मध्ये लिमिटेड रिसोर्सेस साठी प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये काय चालणार? Competition. कॉम्पिटिशन चालणार, स्पर्धा चालणार. चालणार का नाही? फूड मटेरियल मिळवण्यासाठी, स्पेस मिळवण्यासाठी स्पर्धा चालणार. बघा काय दिलंय? विल बी दॅट इज युअर वेड आउट. बघा काय दिलंय? द विकर वन्स. त्यातनं काय एखाद्याला जर मिळणारच नाही, बरोबर, काही त्यातनं बाहेर पडणार, एखाद्याला मिळणारच नाही. सगळ्यांनाच त्यात कॉम्पिटिशन्स आहे. बघा सांगतो तुम्हाला काय आपण केलंय. काही वस्तू घेतल्यात आपण आणि 100 लोक जमवायची आणि एक आपण अशा वस्तू अशा वर फेकायच्या. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागणार. कोण उड्या मारून घेणार, कोण खाली पडणार, कोण याच्यामध्ये अशा प्रकारचं राहणार. तसं फॉर स्पेस आणि यांच्यासाठी जर आपल्या स्पेससाठी, तर ह्या स्पेसिस मध्ये कॉम्पिटिशन होणार. आणि हे कॉम्पिटिशन होत असताना लिमिटेड सोर्स साठी काही विदाउट, काही त्यातनं निघून जाणार, काही मरतील त्यातनं, काही विकन्स बनतील. हा बघा, ओनली द फिटेस्ट अँड इंडिव्हिज्युअल्स. बघा, ओनली द फिटेस्ट इंडिव्हिज्युअल्स विल बी सर्वाइव अँड रिप्रोड्यूस. आहे का? डार्विनचा एक सिद्धांत आहे. नॅचरल सिलेक्शन मध्ये डार्विनचा एक सिद्धांत आहे. बघा काय म्हणलंय? डार्विनचा एक सिद्धांत आहे. कुठला सिद्धांत आहे डार्विनचा दिलेला? नॅचरल सिलेक्शन मध्ये निसर्ग कसा ऑर्गॅनिझमला सिलेक्ट करतो, तर त्याचा एक सिद्धांत आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. हा म्हणजे काय? जो फिट असणार तोच सर्व्हाइव्ह करणार. मराठीमध्ये त्याला म्हणलं तर बळी तो कान पिळकी. बळी तो कान पिळकी. हा काय? बळी तो कान पिळी. छान. हा ती वेगळं. लक्षात आलं का? अहो ते बळी तो कान पिळकी वेगळं. बळी तो कान
पिळी. छान. निसर्गामध्ये काय सांगायचंय डार्विनला? हा सोडून द्या, बघा पुढे मजेशीर भाग सोडून द्या. डार्विनला काय सांगायचंय? आपण सांगलं की अशा ह्याच्यामध्ये 50 स्पेसीज आहेत. फूड आणि स्पेस हे नॉट कसं आहे, अनलिमिटेड. Not unlimited. अगदी आहे का नाही, म्हणजे एकदम कमी आहे, लिमिटेड आहे. बरोबर. मग ह्या 50 यांच्यामध्ये स्पर्धा लागणार, लागेल का नाही, फूड आणि स्पेस मिळण्यासाठी. हो. हा मग आता मग आता त्याने काय सांगलंय, डार्विन काय सांगतंय, जर ह्या 50 स्पेसीमध्ये समजा एक 15 ते 20-25 जण हे सगळ्यात फिट आहेत, सर्वाइव्ह फिटेस्ट आहेत, तोच ह्याच्यामध्ये जगणार ना. बाकीचे एखादा हे असेल. आता बघा हे साधं मला सांगा, आता आपण एक 50 लोक घेतलेत, 50 लोकांमध्ये एक 10 ते 15 चांगले आहेत, धशपुष्ट आहेत, दिसत आहेत, 2 हात पाय आहेत, त्याच्यातले 4 हँडिकॅप्ड घ्यायचे, 4 पायज्यामध्ये ब्लाइंड घ्यायचे आणि अशांना गोळा एकत्र बसायचं, असे आपण वस्तू काय वर फेकायच्या लावायचं भूगो कॉम्पिटिशन मध्ये. काय होईल हो? इमॅजिनेशन करायचं. जे फिटेस्ट आहेत ते सगळे वरचे घेतील का नाही असं खाली पडण्याच्या. म्हणजे हँडिकॅप्ड आहे, जे दिसत नाही, ज्याला हे आहे डोळं पांगळा आहे, त्याला घ्यावे जमेल का? नाहीच आहे, ते विदाउट होणार. मग तशा प्रकारचे, म्हणून याला डार्विनला सांगायचं आहे, निसर्ग काय करते, दोज दॅट इज द ऑर्गॅनिझम विच आर फिटेस्ट, जो सर्वात श्रेष्ठ आहे, बळे आहे, तर तोच काय करणार यांच्यामध्ये ऑक्युपाइज करतील. पुढे म्हणले बघा, ओनली द फिटेस्ट इंडिव्हिज्युअल्स विल बी सर्वाइव्ह अँड दॅट इज द रिप्रोड्यूस. जे सर्वश्रेष्ठ आहे, जे बळे आहे, तेच ऑर्गॅनिझम हे सगळे कॉम्पिटिशन मधले फूड स्पेस घेणार आणि त्यांचं रिप्रोडक्शन होईल. इन द नेचर ए गिव्हन हॅबिटॅट हॅज इनफ रिसोर्सेस टू सपोर्ट इज देअर. अशा हॅबिटॅट मध्ये पुरेसं ह्या प्रकारे याच्यामध्ये ही रिसोर्सेस असतात. इज द मॅक्झिमम पॉसिबल नंबर, संख्या बिहाइंड विच दॅट इज नो फर्दर ग्रोथ इज पॉसिबल. त्याच्या पाठीमागं ठराविक पर्यंतच ग्रोथ होणार, नंतर मात्र ग्रोथ होणार आहे का? नाही. हा, पण त्याच्या पुढं ग्रोथ होणार नाही. म्हणजेच अशा प्रकारचा हा ग्रोथ कर्व ह्या ठिकाणी काढलेला आहे. ही जी ग्रोथ फेज आहे ह्याला म्हणतो आपण, ह्या 3 स्टेजेस, इथून जी पुढची फेज आलेली आहे ह्याला म्हणतो टेशनरी फेज. इथून पुढे ग्रोथ होणार नाही. धिस ग्रोथ रिमेन्स कॉन्स्टंट. ती ग्रोथ कायम कॉन्स्टंट राहते. तर त्याला नाव दिलंय कॅरिंग कॅपॅसिटी. पुढे येईल आपल्याला कॅरिंग कॅपॅसिटी. इट इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर के. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो बा, उदाहरण फॉर एक्झाम्पल, हे झाड आहे, ह्या झाडाची एक फांदी आहे, झाड आहे, हे ब्रँच आहे झाडाची. ह्या ब्रांच वरती बसण्याची लोकांची फक्त कॅपॅसिटी 4 लोकांचीच आहे. झाडाची फांदी आहे, त्या फांदीवरती 4 लोकांची बसण्याची कॅपॅसिटी आहे. मग आपण इथे एक माणूस बसवला, काय होणार? टेबल. हा, 2 लोक बसवले, फांदीला काय अडचण आहे का? नाही. 4 बसवले, काय अडचण आहे का? नाही. संख्या 2 न वाढ. 6 बसवले, काय होईल? फांदी वाकणार. करेक्ट. हा, वाकणार, मोडणार नाही लगेच. अजून 4 बसवली, मोडणार. किंवा मोडेल. हा, बाय कॅरिंग कॅपॅसिटी संपली त्याची. बियॉन्ड विच, तसंच आहे पृथ्वीवरती सुद्धा. आपल्या या पृथ्वीनं किती लोकांचं वजन छापायचं, आणि ही जर संख्या वाढत चालली पृथ्वी, असे चेंडूवर बसावं असं होणार एकदा उलट. बाय याला म्हणायचं बियॉन्ड विच देर इज नो ग्रोथ, इट इज टेक्स प्लेस. सुरुवातीला इनिशियली द ग्रोथ इज व्हेरी रेडी, द स्लोली इथपर्यंत येणार. याला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड द लॅग फेज. लॅग फेज. इथून मात्र ग्रोथ व्हेरी रॅपिड, दॅट इज कॉल्ड एज लॉग फेज. आणि तिसरे मात्र यांच्यामध्ये येणार, याला म्हणतो आपण टेशनरी फेज. आफ्टरवर्ड नॉट टेक्स प्लेस. इथून मात्र ग्रोथ होणार आहे का? नाही. रिमेन्स कॉन्स्टंट. ह्या ग्रोथ कर्वला म्हणतो आपण लॉजिस्टिक ग्रोथ कर्व, और ऑल्सो कॉल्ड एडिशर सिग्मॉइड ग्रोथ कर्व, किंवा ह्याला म्हणतो आपण एस शेप्ड ग्रोथ कर्व. एस शेप्ड ग्रोथ कर्व विचारतील काय वेळेला आपल्याला, इन विच ऑफ द फॉलोइंग लॉजिस्टिक ग्रोथ द ग्रोथ इज व्हेरी स्लो. इन विच ऑफ द फॉलोइंग फेज ऑफ लॉजिस्टिक ग्रोथ कर्व द ग्रोथ इज स्लो. Log phase. लॉग फेज मध्ये. करेक्ट. इन विच ऑफ द फॉलोइंग फेज ऑफ लॉजिस्टिक फेज द ग्रोथ इज रॅपिड एक्सपोनेन्शियल. लॉग फेज. लॉग फेज मध्ये. करेक्ट. इन विच ऑफ द फॉलोइंग फेज ऑफ लॉजिस्टिक ग्रोथ कर्व द ग्रोथ रिमेन्स दॅट इज द स्टेडी स्टेशनरी कॉन्स्टंट. स्टेशनरी फेज. इथून पुढे मात्र ग्रोथ होणार आहे का? नाही.
नाही. हे कोणामध्ये बघतो आपण? एखाद्या हॅबिटॅट मध्ये रिसोर्सेस नॉट अनलिमिटेड आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन होणार. जे फिटेस्ट आहे तेच ग्रोथ करू शकतील. अशांच्या मध्ये अशा प्रकारचा लॉजिस्टिक ग्रोथ कर्व आपल्याला फाइंड आउट होईल. येते लक्षात? तर तो लॉजिस्टिक ग्रोथ कर्व. बघूया खाली काय म्हणले बघा यांच्यामध्ये. बघा खाली लक्ष झालं. कॅरिंग कॅपॅसिटी खाली म्हणले बघा. पुढे म्हणले बियॉन्ड विच नो फर्दर दॅट इज द ग्रोथ इज पॉसिबल. लेट अस कॉल दिस दॅट इज द लिमिट ऍज ए नेचर्स कॅरिंग कॅपॅसिटी. बघा आताच आपण म्हणलं होतं ह्यालाच आपण म्हणले कॅरिंग कॅपॅसिटी. इट इज रिप्रेझेंट बाय द लेटर कुठला? Capital K. Capital K. It is represented by the letter potassium. Capital K. Capital K. Capital K. Capital K. Not a potash. अहो पोटॅशियम कोणतं म्हणते बघा. नाही कॅपिटल के. Capital K. छान छान. Capital K. कुठल्या लेटरनं दाखवतोय कॅरिंग कॅपॅसिटी? कॅपिटल के. Capital K. फॉर दॅट स्पेसिस इज Capital दॅट K. हॅबिटॅट. छान. आता खाली काय म्हणले बघा. ए पॉप्युलेशन ग्रोईंग इन अ हॅबिटॅट विथ लिमिटेड रिसोर्सेस शोज द इनिशियली लॅग फेज. बघा जे पॉप्युलेशन ज्या हॅबिटॅट मध्ये वाढतात सुरुवातीला त्यांची जी ग्रोथ आहे इनिशियली कुठला फेज आहे? लॅग. छान. म्हणजे ग्रोथ कशी असेल? स्लो असेल. फॉलोड बाय द फेजेस ऑफ ऍक्सलरेशन वाढत जाणार अँड डिस्लरेशन फायनली अँड ऍडिशन. पुढे बघा दिले का यांच्यामध्ये असिम्प्टम म्हणजे त्या ठिकाणी थांबलेच. पुढे व्हेन द पॉप्युलेशन डेन्सिटी रिचेस द कॅरिंग कॅपॅसिटी. हिथून स्लो रॅपिड आणि असिम्प्टेड इथं थांबलीच. आता पुढे काय म्हणले बघा. द पॉप्युलेशन डेन्सिटी रिचेस द कॅरिंग कॅपॅसिटी ए प्लॉट ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी एन. बघा मग त्यावेळेचा हा ग्राफ कुठं काढलाय बघा यांच्यामध्ये. दिस पॉप्युलेशन डेन्सिटी एन काय करते बघा. रिलेशन टू टाइम टी रिझल्ट इन द सिग्मॉइड. आता तीच दाखवलंय. म्हणजे हा जो ग्रोथ कर्व काढलेला आहे टाइम आणि पॉप्युलेशन डेन्सिटी. इथं टाइम घेतलंय इथं डेन्सिटी. तर त्यावेळेला ग्रोथ कर्व हा कुठला सेपडे येईल? सिग्मॉइड सेपडा. धिस टाइप ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ इज कॉल्ड एज कुठला आहे बघा ह्याच्यामध्ये कुठलं म्हणलंय? वर्टिलिस्ट परला लॉजिस्टिक ग्रोथ. बरोबर त्याला वर्टिलिस्ट परला लॉजिस्टिक ग्रोथ म्हणलेला आहे. आपण जर विचारलं व्हॉट इज वर्टिलिस्ट परला लॉजिस्टिक ग्रोथ करो आपण म्हणायचा व्हेन ए पॉप्युलेशन ग्रोथ अगेन्स्ट दॅट इज द टाइम अँड डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इट इज गोइंग टू बी प्लॉटेड. हे कुठला ऍक्सिस आहे? हा टाइम वरती घेतो आपण वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि हा त्यावेळेचा जो ग्रोथ कर्व येतो तो सिग्मॉइड सेपड येतो किंवा यस सेपड येतो. तिथे लिहून घ्या कुठं यस सेपड. हे दोन्ही एका अर्थ एकच आहे. सिग्मॉइड और यस सेपड. छान. पुढे काय म्हणले बघा. सिन्स द रिसोर्सेस फॉर द ग्रोथ ऑफ मोस्ट ऑफ द अनिमल पॉप्युलेशन्स आर फायनाइट. आता ती काय गरज नाही. बिकम लिमिटिंग फॉर लॅटर परत वाढत जाणार कमी होत जाणार. दिस मॉडेल कन्सिडर्ड एज ए मोर रिअलिस्टिक. आता खाली काय म्हणले बघा. अंडर ए पर्टिक्युलर सेट ऑफ सिलेक्शन प्रेशर ऑर्गॅनिझम इव्हॉल्व टुवर्ड द मोस्ट ऑफ द इफिशियंट रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजी. म्हणजे आता पर्टिक्युलर एखाद्या सेट याच्यामध्ये घेतलं प्रेशर ऑर्गॅनिझम काय होणार? इव्हॉल्युशन होणार मोस्ट ऑफ द इफिशियंट रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजी मध्ये. जिथं त्यांचं रिप्रोडक्शनचं रेट जास्त आहे अशा ठिकाणी इव्हॉल्युशन होत राहणार. सम प्रोड्यूस द लार्ज नंबर ऑफ द स्मॉल साइज्ड ऑफ स्प्रिंग. काय झालं? काय नाही. आवाज आला म्हणून म्हणलं. बघाय सम प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ बट स्मॉल साइज. काही मोठ्या प्रमाणामध्ये पण बारीक लहान आकाराचे ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करणार. बघा ऑयस्टर्स पेलर्जिक फिशेस आर देअर. आता ऑयस्टर्स आपण म्हणले नाही एका वेळेला 1,00,000 अंडे याच्यामध्ये घालतात पण अगदी बारीक ऑयस्टर्स तयार करतात. पीपल फिश याच्यामध्ये बघा. व्हाईल दी अदर्स प्रोड्यूस ए स्मॉल नंबर ऑफ द लार्ज साइज्ड. म्हणजे पॉप्युलेशनचा ग्रोथचा रेट कसा आहे त्याच्यावरती अवलंबून काही ऑर्गॅनिझम जास्त प्रमाणामध्ये पण लहान साईज प्रोड्यूस करणार. एकदम कमी संख्या पण लार्ज साईजचे ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करायचं काम यांच्यामध्ये हे ऑर्गॅनिझम करत असतात त्यांच्यामध्ये. एवढाच यांच्यामध्ये भाग दिलाय. हे आहेत दीज आर द सम ऑफ द फॅक्टर्स फॉर अफेक्टिंग ऑन दी पॉप्युलेशन. एवढे हे फॅक्टर्स आहेत बघा. कुठले कुठले? साईज आणि डेन्सिटी सोडून कोणकोणते फॅक्टर्स आहेत ते?
Natality, mortality, natality, mortality, नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, एज डिस्ट्रीब्युशन, सेक्स रेशो X ratio, आणि ratio, पुढं growth पॉप्युलेशन model, population growth पॉप्युलेशन ग्रोथ आणि ग्रोथ model. growth, हा हे एवढे फॅक्टर्स आहेत कोणावरती परिणाम करणारे. population, छान छान. आणि आता पुढचा एकच पॉइंट राहिलेला आहे तेवढा आपला पॉप्युलेशन Interaction. काय एवढंच आहेत बघा, 2च पॉइंट राहिले. उद्या घेऊया. उद्या आहे का आपलं? नाही, तर दुपारी उद्या सकाळी आता आपलं नसते. आता उद्या नाही, उद्या दुपारपासून उद्या घेऊया का? दुपारी, हा, हो. चालतंय. उद्या दुपारी. उद्या दुपारी, हो का? मी काय ते काय म्हणतो, घेणार? ऐका की, आज काय नसते दुपारी. उद्या मला सकाळी 11:20 आहे. मग आपण उद्या दुपारी घेऊया 3 वाजता. 3 चालेल. साडेतीन हो. 3 किती वाजता, वाजता सर? 3:30 पावणे 4. 3:30. बर, आता हा एक मिनिट. इंडेक्स बघा, हा टॉपिक संपल्यातच जमाय. आता उद्या परवा संपतोय. इंडेक्स बघा जरा. इंडेक्स मध्ये आता कुठला चालू करूया? प्रत्येक आता पॅटर्न मधला reproduction in हा तर reproduction in सेकंड lower and टॉपिक higher चालू animals, करा की. कोणता? reproduction in lower and Reproduction higher in animals, लोअर अँड Animals. lower and higher animals. तो घेऊया काय? हा सर. थांबा, त्याच्यातला कोणता तर भाग, खूप मोठा आहे तो कोणता पार्ट कट केलाय बघत माहिती आहे का तुम्हाला? त्यात Only हो. sexual reproduction. कुठला? Asexual reproduction. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन अॅनिमल तेवढा कट केला आहे का नाही? ते गेमोल वगैरे, बडे हो. हायड्रा एवढंच कट केले वाटतं. हो. बरोबर, तेच कट केले ना? हो सर. हा हा हा. मग काय घेऊया, हे काय अडचण आहे त्याला. घेऊ आपण, काय त्याला मोठा टॉपिक आहे, घेऊया. आता ह्यातलं मला वाटतं न कट केलेला एक भाग आहे तो ह्युमन हेल्थ आणि डिसीज. त्यातला कुठलाच कट केलेला नाही, आहे का नाही? आणि हा छान छान, बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय कट केलेलं नाही. छान, बरोबर, अगदी करेक्ट आहे बघा. म्हणजे न कट केलेले आता राहिले ह्युमन हेल्थ, डिसीज, बायोटेक्नॉलॉजी आणि ते प्लांट ग्रोथ आणि मिनरल न्यूट्रिशन आहे का नाही? त्याच्यात बी भरपूर कट केले बघा त्यात. हा, बरं ठीक आहे. म्हणजे हा टॉपिक झाला की मग आपण दुसरा टॉपिक चालू करू. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर Animals. छान छान. आता वाजले 11:15. 12:15. 12-19. बरोबर. 20 बर, मग आज सर उद्या दुपारी, आज दुपारी थांबा थांबा, आज दुपारी आहे काय? नाही. नाही. हा, मग पुढं ऐकून घ्या अगोदर. आता उद्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार पर्यंत आपण घेतोय, बरोबर? हो. गुरुवार शुक्रवार झाला की पुढे आपण हा रिप्रोडक्शन चालू करतोय. आणि पुढे सोमवार पासून काय करूया? सोमवार किंवा बुधवार, गुरुवार 2 दिवस सीईटी घेऊ, MCQs, आणि नंतर शुक्रवार शनिवार पुढे मग टॉपिक चालू करू. हा, असं करूया त्या पुढच्या आठवड्यात. ठीक आहे. उद्या दुपारी टेस्ट घेणार होता, 3:30. टेस्ट घेणार होता. 3:30. 3:30. हा हा हा, उद्याच्याला ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालतंय. थांबू आपण इथं.